नमो नमः. संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सुक्तीसुधा हा तृतीय पाठ पाहत होतो. त्यातील आपले सुरुवातीचे 3 श्लोक झालेले आहेत. आता पुढचा श्लोक आपण पाहणार आहोत. अल्पानामपि वस्तूनां संहती कार्य साधिका. हा श्लोक जो आहे तो हितोपदेश या पुस्तकातून घेतलेला आहे. आणि बोल्ड जे आपल्याला अक्षरं दिसत आहेत, संहती ही कार्य साधिका. संहती म्हणजे युनिटी आणि कार्य साधिका म्हणजे कार्य साध्य करण्यासाठी उपयुक्त असणारी. संहती म्हणजेच काय तर युनिटी, आणि युनिटी ही कधीही आपलं कुठलंही कार्य साध्य करण्यासाठी उपयुक्त असते. एकट्याने एक कार्य करून ते साध्य होईल की नाही याची खात्री नसते, परंतु तीच गोष्ट जर का आपलं मोठं ध्येय आहे, मोठा उद्देश आहे आणि ते सफल होण्यासाठी सर्वांनी जर का एकजूट केली तर ते कार्य साध्य झाल्याशिवाय राहत नाही. पण यामध्ये अजूनही एक गोष्ट सांगितलेली आहे की छोट्या छोट्या वस्तूंना किंवा छोट्या छोट्या गोष्टींना, छोट्या छोट्या व्यक्तींना आपण फार कमी लेखतो. तर तसं न लेखता त्या छोट्या वस्तूंमध्ये किती ताकद असते तर तेच या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. अल्पानामपि वस्तूनां, अल्प म्हणजे छोट्या, वस्तू म्हणजे वस्तू, गोष्टी, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. अल्पानाम अपि म्हणजे अल्सो, छोट्या वस्तूंची सुद्धा युनिटी, संहती ही कार्य साध्य करणारी असते. म्हणजेच युनिटी ऑफ इवन अ स्मॉल थिंग मेक देम स्ट्रॉंग इनफ टू अकम्प्लिश अ वर्क. अल्पानामपि वस्तूनां संहती कार्य साधिका. छोट्या वस्तूंचं एकत्रीकरण सुद्धा कार्य साध्य करून देतं. यासाठी त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे. मत्तदंतिनः म्हणजे हत्ती, आणि ते हत्ती कसे आहेत? मत्त आहेत म्हणजेच काय, उन्मत्त झालेले आहेत, सैरावैरा इकडे तिकडे पळत सुटलेले आहेत, मोठ्या मोठ्याने आवाज करत आहेत. अशा हत्तींना एका ठिकाणी आणायला किंवा पकडून आणण्यासाठी बऱ्याच माणसांचं बळसुद्धा कमी पडतं. परंतु अशा हत्तींना जर का आपल्याला एका जागी आणायचं असेल किंवा त्या हत्तीला शांत करायचं असेल, त्याचबरोबर त्या हत्तीला आपल्याला बांधायचं असेल तर कुठली दोरी कमी पडते? तृणैहि गुणत्वम आपन्नैहि बध्यन्ते. या ठिकाणी जे संधी विग्रह आहे ते व्यवस्थित समजून घ्या. तृणैहि, ग वरती जी रफार आलेली आहे वरती आपल्याला दिसते, त्या रचा तृणैहिच्या नंतर आपल्याला विसर्ग करायचा आहे. तृणैहि, तृण म्हणजे गवत आणि तृणैहि म्हणजे गवतांनी. गवताच्या ज्या काड्या आहेत, गुणत्वम आपन्नैहि, आपन्नैहि म्हणजे एकत्रीकरण. जर का आपण त्या गवताच्या काड्यांना एकत्र केलं आणि त्या काड्या एकमेकांना बांधून आपण त्यांच्यापासून जर का रोप तयार केली, एक मोठी दोरी तयार केली, बध्यन्ते, तृणैहि गुणत्वम आपन्नैहि बध्यन्ते, म्हणजे गवतांच्या काड्यांना एकत्रित करून जर का बांधलं तर त्याद्वारे आपण उन्मत्त झालेल्या हत्तीला आपण बांधू शकतो. तृणैहि गुणत्वम आपन्नैहि, आपन्नैहि म्हणजे एकत्रित आलेल्या, आणि गवताच्या काड्या यांच्याद्वारे आपण मत्तदंतिनः बध्यन्ते, उन्मत्त झालेल्या हत्तीलाही बांधू शकतो. मीन्स द ग्रास विच हॅज बीन टर्नेड इंटू अ रोप, इट कॅन बी यूज टू टाय अँड इंटॉक्सिकेटेड एलिफंट. म्हणजे एवढा मोठा हत्ती आहे जो कुणालाही आवरणं शक्य नाही, अशा हत्तीला छोटीशी गवताची काडी जी आहे ती बांधण्यास उपयोगी पडते. म्हणूनच इथे म्हटलेलं आहे, कोणत्याही छोट्या वस्तूंना जर एकत्रित केलं, म्हणजेच छोट्या वस्तूंची ताकदही तितकीच मोठी असते, त्यामध्ये तितकीच क्षमता असते. अशा या छोट्या वस्तूंच्या एकत्रीकरणामुळे आपण मोठं मोठं कार्य साध्य करू शकतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करते हा श्लोक. अल्पानामपि वस्तूनां संहती कार्य साधिका, तृणैहि गुणत्वम आपन्नैहि बध्यन्ते मत्तिदन्तनः. Unity of small thing can achieve our important things. When such blades of grass come together and a rope is made, the rope can be used to tie an intoxicated elephant. Unity of even a small thing make them strong enough to accomplish a work. म्हणजेच काय, the success of good people is depend on their own capability, not on the tools. म्हणजेच एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने असं समजू नये की त्याच्याचमुळे हे कार्य झालं. मीन्स द रोप विच मेड बाय द ग्रास, इट कॅन बी यूज टू टाय अन एलिफंट. मीन्स unity can achieve our important things or our big aims we can achieve by the unity. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, खालची लाईन बघायची आहे पहिले. येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत. या त्या कारणामुळे, कोणत्याही कारणाने
प्रसिद्ध पुरुषो भवेत, म्हणजे आजकाल माणसांना फक्त प्रसिद्धीची ओढ लागलेली आहे, प्रसिद्ध व्हायचं आहे. मग कारण कुठलंही असो, बाय एनी मीन्स, बाय एनी रिझन मॅन शूड बिकम अ फेमस. त्यांना व्हायचंच आहे. त्याच्यासाठी ते काहीही करू शकतात. इथे उदाहरण दिलेलं आहे, घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहणम. आता इथे कुर्याद आहे, त्याला द ला खाली रफार लागलेली आहे, र लागलेला आहे, कुर्याद्रा असं आहे. तर त्यातला रा आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि कुर्याद वेगळा शब्द करायचा आहे. कुर्याद म्हणजे करणे. रासभरोहणम, रासभ म्हणजे गाढव आणि त्यावर रोहणम, रासभरोहणम म्हणजेच काय, तर गाढवावर बसून फिरणे, राईड करणे, रायडिंग ऑन द डॉंकी. म्हणजे कुठल्याही प्रकारे लोकांचं अट्रॅक्शन मिळवण्यासाठी लोक काहीही करतात, म्हणजे जेणेकरून त्यांच्याकडे लोकांनी आकर्षित व्हावं आणि त्यांना प्रसिद्धी मिळवून द्यावी, यासाठी लोक काहीही करतात. अशी उदाहरणं 3 या ठिकाणी दिलेली आहेत. घटम भिंद्यात, घट म्हणजे पॉट, अर्थन पॉट, मातीचे भांडे, विनाकारण फोडणे, बाय ब्रेकिंग अर्थन पॉट. पटम छिंद्यात, बायरिंग देअर ओन क्लॉथ्स, त्या स्वतःचेच कपडे विनाकारण फाडणे, म्हणजे जिथे क्राऊडेड एरिया आहे तिथे जोरजोरात ओरडणे वगैरे. बाय क्राईंग इन अ क्राऊडेड स्ट्रीट ऑर क्राऊडेड रोड फॉर द अटेन्शन ऑफ द पीपल. अशा अनेक प्रकारे लोकांना प्रसिद्ध व्हायचं आहे. आणि आजच्या काळामध्ये हा श्लोक अतिशय तंतोतंत लागू पडतो, की आज लोकांना कुठल्याही प्रकारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते कोणतंही कार्य करायला तयार असतात. कोणत्याही प्रकारे, इवन आज सोशल मीडियाचा परिणाम जास्त असल्यामुळे सोशल मीडियाद्वारे आपण पटकन लोकांपर्यंत पोहोचतो. त्याच्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात आणि प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. ही एक हास्योक्ती आहे, म्हणजे हास्य विनोदाच्या द्वारे अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला समज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या सुक्तीसुधामधले 5ही श्लोक समजले असतील असं मी समजते. जर तुम्हाला काही अडचण आलीच तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल पाहत रहा. असेच अजून काही व्हिडिओ, बाकी पाठांचं ट्रान्सलेशनसुद्धा मी या ठिकाणी करून देणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. याही श्लोकांच्या खाली निळ्या पट्टीमध्ये तुम्हाला व्यवस्थित अगदी सरळ सरळ वाक्य त्या श्लोकाचं करून दिलेलं आहे. त्याचबरोबर तिथे संधी विग्रहसुद्धा दिलेले आहेत. तर त्यामध्ये जरी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता की त्याचा अर्थ काय आहे, किंवा जे काही तुम्हाला कळलं नसेल ते. तर पुन्हा आपण भेटूया नवीन पाठासोबत आणि मला सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना नमो नमः. धन्यवाद.